परमेश्वर आमचा महान आहे आणि त्याच्या नावाला आपण मान महिमा गौरव द्यायला पाहिजे, कारण तो स्वर्गामध्ये वस्ती करणारा आहे आणि त्याच वेळेला तो आम्हाला घेऊन जाण्यासाठी पुन्हा मेघावर आरूढ होऊन येणार आहे. आणि म्हणून त्याच्या ह्या गौरवी आगमनाची आपण सर्वजण वाट पाहत आहोत आणि त्या आशेने आपण सर्व ख्रिस्ती लोक जगत आहोत. आणि म्हणून आपण यावेळेस गीत गावाने परमेश्वराच्या नावाला मान महिमा आणि धन्यवाद देणार आहोत. नीले आसमां के पार जाएंगे चर्चा ग्रुपवरती आपल्या आलेला आहे. ज्यांना माहीत नाही त्यांनी ते कृपया म्हणून वाचवू शकता. आसमां के पार
स्वर्गामध्ये राहणारा परमेश्वर आहे, पण त्याच वेळेला तो आमच्या अंतःकरणामध्ये पण राहणारा परमेश्वर आहे. तो नुसता शांतीदाता आणि मुक्तीदाताच नाही, तर तो सैन्यांचा सेनापती आहे. कोण आहे? सैन्यांचा सेनापती आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा पिलातासमोर उभा राहिला तेव्हा पिलाताला म्हणाला की मी जर बोललो तर स्वर्गातून सैन्य खाली उतरेल. आणि म्हणून हा आमचा परमेश्वर जो आहे तो सेनाओं का यहोवा आहे. आणि म्हणून ते गीत आपण मोठ्याने गाणार, चर्चा ग्रुपवर ते आला असेल पहा, सेनाओं का यहोवा हमारे संग संग आहे. मोठ्याने आनंदाने आपण टाळ्या वाजवून गाऊया. जर गाणं पाहत असेल तर, नसेल तर मोबाईल मध्ये आपण वाचू शकता, पाहून गाऊ शकता आणि एका हाताने हात उंचावून आपण देवाच्या नावाला मान महिमा देण्याने वाचू शकतो. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, यारों का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, यारों का परमेश्वर हमारा
आम्ही परमेश्वराच्या शरणी जातो, जेव्हा त्याला आम्ही आमचं आश्रयस्थान बनवतो, तेव्हा तो आम्हाला सर्व संकटातून, सर्व अडचणीतून, सर्व मोहपाशातून बाहेर काढणारा परमेश्वर आहे. तो आम्हाला विजय देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून या परमेश्वराच्या स्थानी आपण त्याच्या जवळ जाणार आहोत, त्याला आपलं शरण स्थान बनवणार आहे. आपल्या चर्चा ग्रुपवरती तिसरं गाणं आलं असेल पहा, तू मेरा शरण स्थान, तू मेरा गढ़ है. प्रभु आमचा उद्धारक परमेश्वर आहे. प्रभु आमचे रोग बरे करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर आमचा वेळपाळ आहे. तो आम्हाला चालवितो. तो आमच्या सोबत राहणारा परमेश्वर आहे. म्हणून आपण त्याची स्तुती करावी. आमेन. हालेलुया. तू मेरा
प्रभुदेव बापा खाली पृथ्वीवरती आम्ही तुझी स्तुती आणि आराधना करत राहा प्रभू. या जीवनामध्ये जगत असताना अनेक संकटांना आम्हाला मोह पाशात सामोरे जावं लागतंय. त्या प्रत्येक वेळेला प्रभू तू आमचा शरण स्थान आहे आणि कधी विसरू नये. तू आमच्या जीवाचा गड आहेस, दुर्ग आहेस, संकटामध्ये सहाय्य करणारा तू आमचा मित्र आहेस. आणि म्हणून प्रभुदेव बाबा आम्ही आज तुझी आराधना करतो, मनापासून अंतःकरणापासून तुझी आराधना करतो. आणि कारण तू आमचा उद्धार परमेश्वर आहेस. कारण आमचा महान प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमेन. मंडळीने बसावे. प्रभूची स्तुती असो आणि देवाच्या नावाला मान महिमा आणि धन्यवाद देऊया. आपण देवाच्या वचनाकडे लक्ष लावण्या अगोदर आपण स्वतःला प्रभूच्या हाती स्वाधीन करूया. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सैन्याच्या येवा देवापा, स्तुती आराधनेनंतर प्रभू आम्ही आज तुझ्या वचनाचा मानना घेत असताना आणि देत असताना आम्हा सर्वांना प्रभू तो आपल्या आत्म्याचा अभिषेक कर प्रभू. आणि आमच्याकडून तुझी स्तुती आणि सेवा आणि गौरव करून घे. तुझं वचन जसं आहे तसं आम्ही स्वीकारावं आणि ते माझ्यासाठी आहे म्हणून ते आपलंच करावं असं तू कर. कारण आमचा येशू वचनाद्वारे आमेन. जे येत नाहीत किंवा जे येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी युट्यूबवरती हा संदेश एडिट करून टाकला जातो. कारण हा संदेश माझे जवळजवळ 700 सबस्क्रायबर्स आहेत. किती? 700 लोकांच्या पर्यंत जातो. आणि मग ह्या 700 लोक त्यांच्या पुढे जे नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, त्यांना ते फॉरवर्ड करतात. लोक मला कुठे कुठे भेटतात, आम्ही तुमचा संदेश ऐकतो. तर तुम्ही कोण? मी नाही ओळखत तुम्हाला. नाही म्हणजे तुमचे संदेश आम्हाला दर रविवारची येत असतात. हालेलुया, प्रभूच्या नावाला धन्यवाद. असं म्हणून आज जो संदेश इथून जो सांगितला जातो रविवारचा, तो नंतर एडिट करून युट्यूबला टाकला जातो. त्यामुळे त्याच्यावर कोणी कमेंट्स करू नये. आज जो विषय आहे तो फार महत्वाचा विषय आहे आणि एक नवीन विषय मला इतक्या वर्षांच्या नंतर सापडलेला. याची एक सुरुवात मी एक साधारण 2-3 आठवड्यापूर्वी केली होती आणि स्तोत्र 91 वाचलं होतं. त्याचं पहिलं वचन, जो परस्पराच्या गुप्तस्थळी वसतो सावलीत राहील. सावली म्हणजे काय मी सांगितलं होतं त्यावेळेला? सावली म्हणजे परमेश्वराचं सानिध्य. तेव्हापासून माझ्या मनामध्ये हा विचार होता की सावलीवरती काहीतरी बोलावं. आणि म्हणून या आठवड्यामध्ये मी विचार करत होतो आणि मग पवित्र शास्त्रामधून बरेच उदाहरणं गोळा करत होतो आणि मग त्याचं सेटिंग करत होतो, कुठल्या मुद्द्यानंतर कुठला आला पाहिजे. आणि मग त्यावेळेला आजच्या अल्मनॅकप्रमाणे जो प्रेषितांची कृत्ये 5वा अध्याय 12 ते 16 हा शास्त्रपाठ मला अतिशय योग्य वाटलेला आहे. प्रेषितांच्या हातांनी लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे आणि अद्भुते घडत असत आणि ते सर्व एक चित्ताने शल्मोनाच्या देवळीत जमत असत आणि लोक त्यांना म्हणजे प्रेषितांना थोर मानित असत. प्रेषितांच्या हातातून काय होत असत? चमत्कार घडत होते. आणि म्हणून या शास्त्रपाठामध्ये प्रेषितांच्या हातांच्या द्वारे वेगवेगळ्या प्रकारचे रोगी त्यांच्याकडे आलेले असताना त्या रोग्यांना ते बरे करत असत. आणि पुढे आम्ही पाहतो देवबाप या प्रेषितांच्या हातांच्या द्वारे कार्य करत होता. जेव्हा आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो, गंमत म्हणून तुमच्या मस्तकावर हात ठेवत नाही. आमच्यामध्ये असलेलं देवाचं सामर्थ्य, आमच्यामध्ये असलेल्या देवाची शक्ती ही आमच्या हातामधून तुमच्या मस्तकावरती आणि तुमच्या शरीरामध्ये पोहोचते. म्हणून लोक बरे होतात, म्हणून लोक बरे होऊ शकतात. आणि ही गोष्ट आपल्याला शास्त्रात लिहिलेली आहे. मी मनाचं काही सांगणार नाही. प्रेषितांच्या हातांनी लोकांच्या मध्ये पुष्कळ चिन्हे आणि काय म्हटलेलं आहे? अद्भुते घडत असत. प्रेषित देवांचे अभिषिक्त जे आहे. आणि जसे शारीरिक आजार देव बरं करतो ना, तसंच तो आमच्या जीवाचे आजार देखील बरे करणारा परमेश्वर आहे. हे सगळे आजार देखील बरे करण्यासाठी परमेश्वर हा समर्थ आहे. परमेश्वर हा सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. आणि म्हणून देव हा कृपाळू आहे आणि तो आम्हा मानवांना पुनर्स्थापित करणारा परमेश्वर आहे. त्याला माहिती की मी जरी वधस्तंभावर गेलो तरी माणसं पाप करणारच आहे. त्याला माहिती आहे की मी जरी वधस्तंभावर माझं शरीर खिळलं, रक्त सांडलं तरी मनुष्य काही पाप करायचा थांबणार नाही. आणि म्हणून पापामुळे जे पतन होत असतं प्रत्येक वेळेला, त्या पतनामधून पुन्हा आम्हाला उभं करणं, ज्याला पुनर्स्थापित
रेस्टोरेशन म्हटलेलं आहे. हे करण्यासाठी आमचा देव फार उत्सुक आहे. नाहीतर प्रियानो कोणीच राहणार नाही. त्यावेळेस आठवतं का तुम्हाला, अख्ख्या जगाचा नाश करण्याचं परमेश्वर ठरवलं, तेव्हा लोक त्याला चांगले सापडले. हॅलो, पाण्याने नाश करायचा होता तेव्हा नवरा बायको, त्यांची 3 मुलं आणि त्या मुलांच्या 3 बायका, किती झाले? एवढे सापडले. बाकी सगळे धूर मारून टाकले परमेश्वराने. आणि म्हणून असं होऊ नये ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून तो पतन झाल्यानंतर आम्हाला पुनर्स्थापित करणारा परमेश्वर आहे. मनुष्याला कायमचा घालवला जाऊ नये म्हणून त्याने योजना आखायला प्रारंभ केलेला आहे. कारण तो कृपाळू आहे आणि तो आमच्यावरती प्रेम करणारा परमेश्वर आहे. तो जरी पवित्र असला तरी देखील त्याच वेळेला तो कनवाळू आहे, तो प्रेमळ आहे, तो दयाळू आहे. हे आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये आढळतं. पुढे मी सरकत आहे. पहिला मुद्दा, शल्मोनाची देवडी. ह्या 2 शब्दांनी माझं लक्ष फार ओढून घेतलं. तुम्हाला माहिती का शल्मोनाच्या देवडीबद्दल काय? शल्मोनाची देवडी आम्हाला माहित नाही, आम्ही सहज वाचून जातो प्रियानो. परंतु या शल्मोनाच्या देवडी संबंधी मला तुम्हाला सांगू द्या की लांब लचक पॅसेज सारखी होती. आम्ही अंदमानला गेलो होतो, आमचं कुटुंब, आणि मग त्या अंदमानला ते सेल्युलर जेल आहे. त्या सेल्युलर जेलच्या वरती टॉप वरती आम्ही गेलो होतो, जिथून त्या कैद्याला जेव्हा पटके मारत असत आणि त्याला फाशी दिलं जात असे त्यावेळेला ते जे वरचं टोक असे त्या ठिकाणी त्यांनी ती घंटा लावलेली असायची. आणि त्या घंटेचा नाद जसा होत असे तसे सगळे जे कैदी आहेत ते बाहेर येत असत आणि त्या व्यक्तीला पाहत असत. त्या सेल्युलर जेलच्या वरती एकदम टोकाला गेल्यानंतर मला असं दिसून आलं की एक मोठा असा पॅसेज आहे आणि त्या पॅसेज वरती असं अशा प्रकारे कौलं आहेत, कौलावर असं छप्पर आहे आणि मग समोरचा जो भाग आहे तो मोकळा आहे. म्हणजे मी जर त्या ठिकाणी उभा राहिलो तर पुढे काय चाललेलं आहे, खाली काय चाललेलं आहे मला दिसू शकेल. शल्मोनाची देवडी अशी होती. शल्मोनाच्या देवडीचं वर्णन फार सुंदर आहे. तुम्ही जर वाचला कुठे गुगलला वगैरे तर तुम्हाला दिसून येईल. इतिहासकार जोसेफस नावाचा जो होऊन गेला त्याने असं लिहून ठेवलेलं आहे की हे जे शल्मोनाची देवडी जी आहे ही शल्मोनाची देवडी ही अनेक अशा खांबांच्या वरती उभी केलेली होती, ज्या खांबांची उंची 37.5 फूट उंच होती. किती? एक मनुष्य 6 फुटाचा जर धरला तर किती माणसं एकावर एक ठेवली पाहिजेत? 6 ते 7 माणसं एकावर एक उभी केली तर एवढे उंच असे हे खांब होते. आणि त्या खांबांच्या वरती, पॅरलल खांबांच्या वरती ही शल्मोनाची देवडी बांधलेली होती त्या काळामध्ये. आणि ते जे खांब होते हे खांब सफेद मार्बलनी बनवलेले होते. एकच कटपीस असायचा, तुकड्यांच्या पासून ते बनवलेले नव्हते. आणि त्याचं जे छप्पर असेल ते छप्पर केदार लाकडापासून बनवलेलं होतं. आणि त्यामुळे ही शल्मोनाची देवडी खूप छान आणि खूप सुंदर दिसायची. आणि असं म्हटलेलं आहे की ही जी शल्मोनाची देवडी आहे यरुशलेमाच्या मंदिराच्या जवळच होते. त्यामुळे देवळाला येणारे, मंदिराला येणारी माणसं शल्मोनाच्या देवडीवर जात असत आणि त्या ठिकाणी उभी राहत असत आणि पूर्ण नजारा पाहत असत यरुशलेमेचा. त्यांना काय दिसत होतं माहिती का प्रियानो? ज्यावेळेस ते शल्मोनाच्या देवडीमध्ये उभे राहत असत ही मंदिराच्या पूर्वेकडच्या दिशेने होती. आणि त्यामुळे तिथे उभे राहिल्यानंतर तिकडून खाली पाहिल्यावरती किद्रोन ओहोळ त्यांना पाहायला मिळायचा. आणि त्या किद्रोन ओहोळाच्या पुढे पाहिलं, आता ते माझ्या सगळं डोळ्यासमोर येते कारण मी यरुशलेमला अनेक वेळा जाऊन आलो. आणि मग त्या किद्रोन ओहोळाच्या समोर जो जैतुनाचा डोंगर आहे तो जैतुनाचा डोंगर भरून हे डोळ्याने आपल्या स्वतःच्या पाहत असत. अशा प्रकारे प्रियानो ही जी शल्मोनाची देवडी आहे ही त्या ठिकाणी बांधण्यात आलेली होती. मला हे समजलं की शल्मोनाची देवडी बांधली खरी, पण लोक त्या शल्मोनाच्या देवडीमध्ये का जमत होते? मग मी थोडीशी अगोदरची आणि पुढची वचनं वाचायला लागलो तेव्हा मला असं पाहायला मिळालं की शल्मोनाच्या देवडी सारखं यरुशलेम मध्ये अगदी मोजकी ठिकाणं अशी होती की जी लांब होती, मोठी होती. आणि या सगळ्या मोजक्या ठिकाणांच्या मध्ये शल्मोनाची देवडी हिची लांबी खूप होते. आणि या शल्मोनाच्या देवडीमध्ये हजारो लोक एकाच वेळेला उभे राहू शकत होते, बसू शकत होते. एवढी मोठी शल्मोनाची देवडी होती. आणि म्हणून मंदिराला आले, जसं आपण हॉलमध्ये बसतो, जसं ते चबुतरे असतात, बेंच असतात, तसं बसतो नाही का,
तशा प्रकारे हे लोक त्या शल्मोनाच्या देवळीमध्ये येऊन बसत असत. आणि मग त्यांची चर्चा काय चालायची माहिती का? मंदिरामध्ये असलेले विधी, मंदिरामध्ये असलेल्या प्रार्थना, मंदिरामध्ये असलेले याजक, देवाने नियम जे लावून दिले त्याबद्दल, अशा सगळ्या चर्चा त्या ठिकाणी बोलल्या जात असत, होत असत. याच्या व्यतिरिक्त शल्मोनाच्या देवळीमध्ये फक्त दर्शन घेणारेच लोक नव्हते, तर मंदिरामध्ये काम करणारे याजक वर्ग, शास्त्री, परुषी, सदुकी हे सगळे त्या ठिकाणी जमा होत असत. जसं गावांमध्ये तावडीवरती जसे लोक जमतात आणि बसतात नाही, प्रथा तेव्हापासून आहे बरं का, हजारो वर्षापासून. अशा प्रकारे हे लोक येत असत. आणि मग जेव्हा हे मुख्य याजक येत असत, पाळक वर्ग येत असे, त्याचप्रमाणे संदेश येत असत, शास्त्री, परुषी, मग यांच्या चर्चा काय असायच्या? सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि या सगळ्या गोष्टी असल्या कारणाने यरुशलेमचं मंदिर हे सत्ता केंद्र झालेलं होतं, सत्ता केंद्र झालेलं होतं. आणि ही मोक्याची जागा होती. आणि त्यामुळे अशा शल्मोनाच्या देवळीमधून सुवार्तेचा प्रसार करणं सोपं होतं, अगदी सोपं होतं. एका माणसाला जाऊन सांगण्यापेक्षा 100 माणसं जमले त्यांना सांगणं सोपं आहे. एकाच वेळेला आम्ही 100 माणसांना सुवार्ता प्रसार करू शकतो. आणि म्हणून ही शल्मोनाची देवळी ही प्रियानो आम्हाला शास्त्रामध्ये फार फार महत्वाची दिसून येते. वचन मी 13कडे वळत आहे आणि असं म्हटलेलं आहे, आणि त्यांच्यात सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे तरी लोक त्यांना थोर मानित असत. मी एक एक शब्द वाचायला लागलो. मी म्हणालो वरच्या वचनामध्ये मला पाहायला मिळालं प्रेषितांच्या हातून देव कृत्य घडवत होता, अद्भुते घडवत होता. आणि मग त्या ठिकाणी आम्ही हे देखील वाचलं की सर्व लोक एक चित्ताने शल्मोनाच्या देवळीमध्ये एकत्र जमत असत. आणि हे सगळे लोक प्रेषितांना थोर मानत होते. पण मग इतर लोक जे कोण आहेत जे ह्या प्रेषितांच्या मध्ये सामील होत नव्हते, कारण स्पष्ट लिहिलेलं आहे ना. म्हणजे इतर लोक कोण मी शोधायला लागलो. आणि मग शोधत असताना मला असं दिसायला आलं की शल्मोनाची देवळी ही मंदिराच्या जवळच होती. त्यामुळे कदाचित हे जे इतर लोक आहेत ते कदाचित याजक वर्ग असावेत, शास्त्री, परुषी असावेत, जे लोकांच्यावरती सत्ता चालवत होते, जे मंदिरामध्ये सेवा देत होते. मग ते मंदिरामध्ये सेवा देत असताना बाहेर जर कोणी प्रीचिंग करत असेल तर त्याचं येणं जास्त होत नसेल आणि मग ते त्यांच्यामध्ये सामील होत नसत किंवा त्यांना कमीपणा वाटत असत. आम्ही तर दीक्षित आहे, आम्ही तर अशिक्षित नाहीये, सुशिक्षित आहोत, देवाने आम्हाला पाचारण केले. हे कोण आहे? हा पाऊल कोण आहे? हा याकोब कोण आहे? हे पेत्र कोण आहे? यांचं काय ऐकायचं आहे? आम्ही आपल्या आतमध्येच बरं. असंही काही विचाराचे माणसं होते. आणि म्हणून हे प्रेषितांच्या द्वारे देवबाप कार्य करत असताना देखील त्यांना सामील झाले नाही. दुसरे मला असे पाहायला मिळाले लोक की जे इतर होते ते म्हणजे हनन्या आणि सफीरा नवरा बायको सारखे लोक होते. खोटं बोलणारे, पाळकाशी, याजकाशी खोटं बोलणारे. आम्ही जमीन एवढ्यालाच विकली कारण पैशावर त्यांचं प्रेम होतं. देवाची आज्ञा ते पाळू इच्छित नव्हते. आणि अशा प्रकारे या हनन्या आणि सफीरा सारखे अनेक कपल्स त्या ठिकाणी होते. अशा मनोवृत्तीचे अनेक लोक होते. त्यांनी पाहिलं की हनन्या सफीराने देवाच्या विरोधात वागल्यामुळे जागीच मरण पावले आणि म्हणून त्या भीतीमुळे ते प्रेषितांना सामील होत नव्हते. हॅलो, तुम्ही आहात ना माझ्या बरोबर? हातवर करा बरं सगळे. येस, देवाची स्तुती असो. आणि त्यामुळे अशा प्रकारचे अशा मनोवृत्तीचे लोक देखील प्रेषितांच्या कार्यामध्ये बिलकुल मिक्स होत नसत. प्रेषितांच्या द्वारे काम करत आहे देवा आणि त्यांच्यात सामील नाही व्हायचं. आम्ही आपल्या इकडं चावडीवरती बसून गप्पा ठोकूया. आणि म्हणून हे विश्वासणारे जे लोक होते त्यांच्या व्यतिरिक्त जे इतर लोक होते ते कधीही ह्या प्रेषितांच्या बरोबर सामील झाले नाही. कारण प्रेषित आणि जे विश्वासणारे होते, ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला होता, जे प्रवचन ऐकत होते, ते सगळे लोक येशूबद्दल इतर लोकांना सुवार्ता सांगत होते. आणि मग सुवार्ता सांगत असताना आपल्यावरती काही येऊ नये म्हणून घाबरून काही लोक विश्वासणाऱ्या ख्रिस्ती बहीण आणि भावांना सामील होत होते. ते वेगळेच राहत होते. मी नाही त्यातला, मी नाही त्यातली, मला काही विचारू नका, आमचा काही संबंध नाही, उद्या काही संकट आलं तर मी त्यात नव्हतो, असं म्हणण्यासाठी त्यांची मनोवृत्ती तयार झाली होते. पण मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो की हे जे सगळे लोक होते ना, हे शल्मोनाच्या देवळीमध्ये होते. आणि शल्मोनाची देवळी कुठे होती माहिती का? मंदिराच्या सावलीत होते. कुठे होती? मंदिराची सावली त्या शल्मोनाच्या देवळीवर पडायची. फार विचारपूर्वक देवाने हे बांधकाम केलेलं आहे प्रियानो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आज सावलीवरती फार विशेष महत्व आपण देणार आहोत. कारण हे सगळे शल्मोनाच्या देवळीतच येत नव्हते, तर शल्मोनाच्या देवळीवर मंदिराची जी
जी छाया पडायची त्या छायेमध्ये येऊन ते बसत असत. छायाला काय महत्व आहे, सावलीला काय महत्व आहे, हे आज आपण पाहणार आहोत. कारण हे त्याला इंग्लिशमध्ये शॅडो ऑफ द टेम्पल म्हटलेलं आहे. शॅडो ऑफ द टेम्पल. आणि ही शॅडो जी आहे, ही जी सावली आहे, ती त्या शल्मोनाच्या देवळीवरती पडायची आणि त्याद्वारे त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या घटना घडायच्या. मी तुम्हाला त्याकडे आणत आहे. पुढे आपण जाऊया. आणि त्यामुळे त्या ठिकाणी काही बोलायचं याचकांच्या विरोधात किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये म्हणजे संपलंच. त्यामुळे लोक घाबरत होते, कारण हे सगळं सत्तास्थान होतं. यरुशलेमचं मंदिर केंद्रस्थान होतं. यरुशलेमची ती राजधानी होती, आर्थिक राजधानी होती, सामाजिक राजधानी होती. सगळ्या प्रकारचा व्यवहार त्या ठिकाणी होता. आणि त्यामुळे अस्तित्वात असलेल्या सत्तेविरुद्ध बोलायचं म्हणजे आपण मुळात सकट उकडले जावं, म्हणून लोक गप्प बसायचे. 17 वचनाकडे मी वळत आहे. आणि तरी देखील जे प्रेषित होते, जे विश्वासणारे होते, जे प्रभूला भय बाळगून प्रभूचं जीवन जगणारे होते, हे सगळे लोक त्या सगळ्या विरोधाला न जुमानता येशूची सुवार्ता मात्र त्या शल्मोनाच्या देवळीमध्ये आलेल्या लोकांना सांगत होते. परिणाम असा झाला, अनेक प्रेषितांना 17व्या वचनापासून आम्ही वाचतो, अनेक प्रेषितांना अटक झाली, त्यांना कैद झालं, त्यांना मारण्यात आलं, त्यांची चीतू करण्यात आलेली आहे. स्टेफन तुम्हाला माहिती आहे 7व्या अध्यायामध्ये त्याला धोंडमार झाली. अशा प्रकारे येशूची सुवार्ता सांगणाऱ्यांना त्या शल्मोनाच्या देवळीमध्ये आम्ही पाहतो धरपकड झाली आणि त्यांना प्रभूसाठी मारण्यात आलेलं आहे. पण तरी देखील विश्वासणाऱ्यांनी एकत्र येणे सोडले नाही. पण या ठिकाणी प्रभू आम्हाला मानतो की जे विश्वासणारे होते ते सगळे प्रभूसाठी मरण्यास तयार झालेले आहे. पुढे दुसरा मुद्दा आहे. आपल्या चर्चा ग्रुपवरती मी मुद्दे टाकलेले आहेत. सावली का महत्वाची आहे, सावलीने काय झालेलं आहे, सावलीमध्ये देवाचं सानिध्य आणि सावलीमध्ये देवाची कृपा असते. विसरू नका. आज थोडा उशीर होणार आहे उपदेशाला, मोठा उपदेश आहे, पण तुम्ही सगळा तो व्यवस्थित आहे का, मध्ये मी तुम्हाला उभं करणार आहे थोडा वेळ, बरं का. सावलीमध्ये देवाचं सानिध्य, सावलीमध्ये देवाची कृपा आहे. आणि म्हणूनच मंदिराची सावली शल्मोनाच्या देवळीवर पडल्यावर त्या ठिकाणी जे रोगी होते ते बरे होत असतात. हे विसरू नका. सावलीला फार महत्व आहे. आणि म्हणून 14 आणि 15 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, प्रेषितांची कृत्य 5वा अध्याय, विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरुष आणि स्त्रिया यांचे समुदाय प्रभूला मिळत गेले, इतके की लोक दुखणेकऱ्यांना रस्त्यात आणून पलंगांच्या वर, खाटांच्या वर ठेवी, यासाठी की पेत्र येत जात असता त्याची सावली तरी त्या आजारी माणसावर पडावे आणि तो बरा व्हावा. हालेलुया. आमच्यातून सावली पडते हे विसरू नका. नुसतं सलाम करण्याने काम नाही होत, सावली पण महत्वाची आहे. मी येत आहे त्याकडे हळूहळू. आणि मग आम्ही पाहतो या ठिकाणी पेत्राची सावली ह्या आजारी माणसावर पडावी म्हणजे तो बरा होईल, एवढं त्या सावलीला महत्व आहे, एवढं ती शक्तिशाली आहे. प्रेषितांच्या द्वारे प्रभू कार्य करत होता. आणि म्हणून आम्ही वाचतो की विश्वास धरणारे पुष्कळ पुरुष आणि स्त्रिया यांचा समुदाय उत्तरोत्तर वाढत गेलेला आहे. आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये या ठिकाणी पाहतो जे विश्वासणारे होते, हे विश्वासणारे छळ होत असताना देखील, अनन्या सफेरा नवरा बायको जागीच मरण पावलेले पाहिलं असताना देखील विश्वासामध्ये कमी पडले नाही, उलट ते प्रभूमध्ये उत्तरोत्तर वाढत गेले, त्यांची संख्या वाढत गेली. ते घाबरले नाही. माझं कसं होईल, माझ्या कुटुंबाचं कसं होईल, प्रभूसाठी मरण्याचे तयार झालेले होते. आणि म्हणून प्रभूचं वचन म्हणत आहे, बरं का, मी मनाने काय सांगत नाही, उत्तरोत्तर प्रभूकडचा हा समुदाय होत गेलेला आहे. लोक प्रभूवर विश्वास ठेवू लागले आणि येशूला तारणारा देव म्हणून ते स्वीकारू लागलेले आहे. पवित्र शास्त्रामध्ये रोग्यांना बरे करणारे अनेक चमत्कार प्रभूने घडवलेले आहे आणि ते आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतात. 12 वर्ष रक्तस्रावी स्त्री तुम्हाला आढळते का, आठवतं का तुम्हाला? ते काय केलं तिने? येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला, वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला. आणि काय झालं माहिती का, की येशूने ते वस्त्र घातलेलं होतं, त्या वस्त्रामध्ये सामर्थ्य होतं आणि ते सामर्थ्य येशूच्या वस्त्रामधून, त्या गोंड्यामधून त्या स्त्रीच्या शरीरात गेलं, तिचा रक्तस्राव बंद झाला. सलाम करता गंमत नाहीये, ती करायचं म्हणून करू नका, नुसती 2 बोटे चिटकवू नका, नीट करा. कारण तुमच्यामधून सामर्थ्य, देवाची शक्ती, देवाचे आशीर्वाद तुम्ही दुसऱ्याला देत असता.
एव्हरीथिंग हॅज अ मिनिंग. चर्चमध्ये आपण जे करतो ना त्या प्रत्येक गोष्टीला महत्व आहे. 12 वर्ष रक्तस्रावी स्त्री विश्वासाने तिने येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला आणि तिचा रक्तस्राव बंद झाला, ती बरी झाली. पेत्राची सावली, दुसरं उदाहरण, पेत्राची सावली अंगावर पडावी आणि अनेक रोगी बरे व्हावेत ही लोकांची इच्छा होती आणि लोक बरे झाले. लोक बरे झाले. तुमच्या आणि माझ्यामधून पडणारी सावली फार महत्वाची आहे. पुढे मी बोलणार आहे त्याच्यावरती. आणि मग तिसरं उदाहरण आम्हाला शास्त्रामध्ये पाहायला मिळतं, पाऊलाच्या द्वारे देखील देवाने अनेक चमत्कार केलेले आहेत. काढा बरं प्रिस्तांची कृत्य 19 अध्याय 11 आणि 12 वचन मोठ्याने वाचा. देवाने पाऊलाच्या हातून साधारण नाही बरं का, असाधारण असे चमत्कार घडवले. पुढे ते असे की रुमाल किंवा फडकी, आता फडके म्हटलेले कारण लोक फडके वस्त्र फाडत होते नाही का, बरे होण्यासाठी अंगावरची वस्त्र ते फाडत होते. लोक त्यांचे रुमाल आणि फडकी त्याच्या मुलाच्या अंगावरून आणून रोग्यांच्यावर घालत असत. मग काय होत असे, म्हणजे त्यांचे रोग दूर होत असत, दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असत. म्हणजे त्यांचे रोग दूर होत असत आणि त्यांच्यामध्ये असलेले दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात. एक रुमाल, एक फडकं, एक छोटीशी सावली काय आहे, पण त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, देवाची कृपा आहे, देवाची शक्ती आहे त्याच्यामध्ये. हे आम्ही विसरता कामा नये, कारण देव हा सर्व समर्थ आहे. त्याच्या सामर्थ्याचा अनुभव आम्ही प्रत्येकाने घेतलेला आहे आणि म्हणून प्रभूला सर्व काही शक्य आहे. आज आपण ज्या विषयाकडे पाहत आहोत ना, तो विषय फार महत्वाचा आहे. सावलीमध्ये देवाचं सानिध्य असतं, सावलीमध्ये देवाचं सामर्थ्य असतं, सावलीमध्ये देवाचं चांगुलपण असतं, सावलीमध्ये देवाची कृपा असते. प्रियानं, हे आम्ही विसरता कामा नये, कारण मनुष्य देखील परमेश्वराची प्रतिकृती आहे. तुम्ही आणि मी त्याची हस्तकृती आहे. तुमच्या आणि माझ्यामध्ये ही सावली आहे. ही सावली जेव्हा इतरांच्यावर पडते तेव्हा काय होतं हे तुम्हाला शास्त्रामधून मी सांगणार आहे. मनुष्याची सावली ही एक त्याच्या प्रभावाचे प्रतीक आहे. तुमची आणि माझी जी सावली आहे ती सावली अतिशय महत्वाची आहे आणि ही आमच्या जीवनापेक्षा फार मोठी असते बरं का, फार मोठी असते. तिची लांबी, रुंदी, उंची फार मोठी आहे, ती मोजता येत नाही, परंतु ती त्याच वेळेला अनेकांच्या पर्यंत पोहोचते. उदाहरण सांगतो तुम्हाला. पेत्र चंचल स्वभावाचा मनुष्य, कसा होता, चंचल. पेत्र हा स्थिर नव्हता, अस्थिर होता. पेत्र ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा 3 वेळा नाकार केला, त्याच पेत्राच्या सावलीने हजारो लोक बरे झाले. यू गेट इट? कळतं तुम्हाला काय मला काय म्हणायचं आहे? पेत्र चंचल होता, साधारण मनुष्य होता, लबाड होता, घडीत एक घडीत तो, असा होता तो प्रिया, ज्याने येशूला नाकारलं. पण जेव्हा त्याने प्रभू येशूला आपल्या अंतःकरणात स्वीकारलं, त्याची सावली एवढी मोठी झाली की त्याच्या सावलीने हजारो माणसं बरी झाली. त्याच्या उंचीपेक्षा, त्याच्या विश्वासापेक्षा त्याच्या सावलीने लोकांच्या मध्ये काम केलेलं आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला. एकदा एक संडे स्कूल टीचर वर्गातील एका खोडकर मुलाला सुधारण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण तिच्याने काय तो पोरगा सुधरेना. शेवटी तो शाळा शिकून निघून गेला आणि हे बिचारे तिच्या मनाला खूप लागलं टीचरच्या. माझ्या टीचरशिपला काय उपयोग नाही, काय फायदा नाही झाला, कारण एका मुलाला मी सुधरवू शकले नाही. ही खंत तिच्या मनामध्ये राहून गेली कायमची. आणि मग पुढे असं झालं की एके दिवशी हा मुलगा, आम्हाला त्या घटनेमध्ये असं दिसून येतं की हा मुलगा मोठा झाला, प्राऊड झाला आणि त्यावेळेला त्या टीचरने शिकवलेले मॉरल्स जे आहेत ना, जे त्याला काय म्हणतो मराठीमध्ये नीतीचे धडे, हे नीतीचे धडे त्याला आठवू लागलेले आहेत आणि त्यामुळे तो पश्चातापी अंतःकरणाने तो प्रभूकडे आलेला आहे आणि प्रभूकडे तो क्षमा मागत आहे. कारण टीचरने शिकवलेली शिकवण, तिची सावली त्या मुलावर पडलेली होती. ती सावली एवढी मोठी होती की हा मुलगा प्राऊड होऊन पश्चातापी अंतःकरणाचा प्रभूकडे येईपर्यंत ती सावली काम करत होती. हालेलुया. येस, दॅट्स द सिक्रेट. हे गुपित आहे, रहस्य आहे प्रियानो. आमचे श्रम व्यर्थ जात नाही, पण आम्ही त्याच वेळेला आमची सावली इतकी लांब करत असतो. परमेश्वरांनी पण त्याची सावली एवढी लांब केली की आम्ही पश्चातापी होऊन त्याच्याकडे येईपर्यंत तो प्रतीक्षा करतो. तो वाट पाहणारा
परमेश्वर आहे. अनेक वर्षानंतर हा मुलगा आला, त्याच्यावर त्याच्या शिक्षिकेची सावली पडलेली होती आणि त्या सावलीमध्ये त्या शिक्षिकेचं सामर्थ्य होतं, शक्ती होती, कृपा होती, चांगुलपण होतं. जे देवाचे गुण देवाच्या सावलीमध्ये आहेत तेच आमच्यामध्ये असतात. चूक करू नका प्रियानो, आम्हा प्रत्येकाची सावली दुसऱ्यावर पडत असते हे विसरू नका. मग ती सावली चांगली पण असेल, बरं वाईट पण असेल, बरं का, वाईट पण असते सावली, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण आमच्या जीवनाचा प्रभाव आम्ही इतरांच्यावर पाडत असतो हे विसरता कामा नये, कारण त्यातून देवाचं सानिध्य आम्ही आमच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पाडत असतो. योग पहा, दावीद पहा, पौल आहे, पेत्र आहे, योहान आहे, यांना पण ठाऊक नसेल की त्यांनी जे देवाचं काम केलेलं आहे त्यांची सावली इतकी दूर जाईल की 2000 वर्षानंतर त्यांच्या नावाची स्तुती सुमने गाऊन लोकांना प्रभूकडे आम्ही आणण्याचं महान कार्य करत आहे. त्यांची सावली वाढतच आहे. तुम्हाला माहिती का, सूर्यास्ताच्या वेळेला तुम्ही उभे राहा, सूर्य ज्या ठिकाणी ज्या दिशेने मावळतो त्या दिशेला, आणि तो जसा जसा मावळत जातो ना तशी तुमची सावली काय होते, वाढत जाते. तशा प्रकारे आमची सावली आहे प्रियानो. आम्ही मरेपर्यंत आमची सावली ही वाढतच जाते आणि जर देवाचं काम केलेलं असेल तर आमच्या मरणानंतर देखील ही सावली वाढतच जाते, शतकानुशतके, युगानुयुगे. सावलीला एवढं महत्व आहे. आणि म्हणून या जीवनामध्ये प्रभू आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त ह्या लोकांच्याकडे आलेले आहे, जे सर्वसाधारण होते, जे जास्त शिकलेले नव्हते, ज्यांना हे जगाचं ज्ञान नव्हतं, त्या सर्वसाधारण माणसांकडे तो वळला. तो सुशिक्षित आणि कौशल्य गुणी लोकांच्याकडे गेला नाही, तर सर्वसाधारण माणसांच्याकडे गेला आणि त्यांना काय म्हणाला माहिती का, तुम्ही माझे साक्षी व्हा. काय म्हणाला, तुम्ही माझे साक्षी व्हाल. यू शॅल बिकम विटनेसेस. यू शॅल बिकम विटनेसेस. या जीवनामध्ये आपल्या समाजामध्ये ख्रिस्ताचे प्रतिनिधी म्हणून आपण आमच्या वागण्याद्वारे, आम्ही आमच्या बोलण्याद्वारे, आम्ही आमच्या जीवनाच्या द्वारे इतरांशी जेव्हा चांगले वागतो, इतरांच्या समोर जेव्हा आम्ही स्वतःला चांगलं सादर करतो, त्यावेळेला त्याच्यापेक्षाही दुसरी गोष्ट जी महत्वाची आहे आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आमच्या सावलीमध्ये असणं. सकाळी सकाळी बघा तुम्ही, कोणाचे किंवा कोणाला बोललेले तीव्र शब्द जे असतात ना, ती पण एक सावली आहे. असं नका समजू की ते उन्हामध्ये उभं राहिल्यावर पडते तीच सावली मी बोलत आहे. सावली अनेक प्रकारच्या असतात प्रिया. आमचे शब्द आहेत, आमच्या क्रिया आहेत. म्हणून मी म्हणालो, पेत्र, याकोब, योहान यांनी आपल्या कार्याची सावली आमच्यावरती टाकलेली आहे. तशाच प्रकारे सकाळी सकाळी जर एखादी तीव्र शब्दाची सावली कोणाची आमच्यावर पडली ना, सगळा दिवस खराब. तेच रात्री पण होतं. बिछाण्यावर जायच्या वेळेला किंवा बिछाण्यावर जायच्या अगोदर जर कोणी अशा वाईट शब्दांची जर सावली आमच्यावरती पाडली, अख्खी रात्र खराब होते. सावली ही अशी पण असू शकते बरं का. आम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीला सावलीची उपमा शास्त्रामध्ये दिलेली आहे. आणि आम्ही देवाचं सानिध्य आम्हामधून प्रगट करू पाहत आहोत का. आमची प्रत्येक कार्याची सावली जी आहे, आमच्या वागण्याची, आमच्या बोलण्याची, आमच्या चालण्याची, आमच्या बघण्याची, ही प्रत्येक सावलीच्या द्वारे देवाचं गौरव होत आहे का, की आमच्या ह्या प्रत्येक कृतीच्या द्वारे स्वतःचं सामर्थ्य, स्वतःचं शहाणपण, स्वतःचं ज्ञान, त्याची छाप लोकांच्यावर पाडतो. प्रभूने आम्हाला कशासाठी या जगात ठेवलेलं आहे. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, ती म्हणजे चंद्र पाहतो ना आपण दररोज. चंद्राचं काय माहितीये का, हा चंद्र रात्रीचा प्रकाश देतो, पण त्याला स्वतःचा प्रकाश नाही. तो काय करतो, तो चंद्र एक परावर्तक आहे, तो रिफ्लेक्टर आहे. तो सूर्याचा प्रकाश घेतो आणि आम्हाला देतो. आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही देखील ख्रिस्ताचा प्रकाश घेऊन तो परावर्तित केला पाहिजे. तो आमच्यामधून इतरांच्या पर्यंत पोहोचवायला हवा. आणि म्हणून येशू काय म्हणाला, तुम्ही जगाचे प्रकाश. यू आर द लाईट ऑफ द वर्ल्ड. आम्ही येशूचं नाव घेतो, खरं आहे, आनंद आहे, पण आम्ही येशूचा स्वभाव पण घ्यायला पाहिजे ना. येशूचा स्वभाव जेव्हा घेतो त्यावेळेला येशूची सावली आमच्यामध्ये येते आणि आमची सावली जेव्हा इतरांच्यावरती पडते, आमच्या कार्याची, आमच्या वागण्याची, आमच्या बोलण्याची, आमच्या बघण्याची, त्या प्रत्येक सावलीच्या द्वारे देवाचं सामर्थ्य त्या व्यक्तीमध्ये प्रवेश करतं. आणि म्हणून
आम्ही हे विसरता कामा नये. आत्म्याची फळं ही आमच्या देहाद्वारे होणाऱ्या कृतीमधून प्रगट होत असतात. मनुष्याच्या सावलीमध्ये देवाचं सानिध्य आहे. कुठेतरी वाचा बरं नीतिसूत्रे 20 आणि 27 वचन काय दिलेलं आहे? नीतिसूत्रे 20 आणि 27. मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप होय. मनुष्याचा आत्मा परमेश्वराने त्याला दिलेला दीप होय. पुढे पहा काय लिहिलेलं आहे? त्याने तो आपल्या अंतर्यामी सर्व गोष्टींचे निरीक्षण करीतो. त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे, त्या मनुष्याच्या आत्म्याद्वारे जो दीप म्हणून परमेश्वराने आमच्या शरीरामध्ये ठेवलेला आहे, त्या आत्म्याच्या द्वारे परमेश्वर आमच्या अंतर्यामीच्या सर्व गोष्टींचं निरीक्षण करतो. आम्ही देवापासून लपलेले नाही. की तुमच्यामध्ये मी आत्मा घातलेला आहे आणि तो आत्मा तुमचं सगळं अंतर्याम पाहतो आणि मला रिपोर्टिंग करतो. मला काय करतो? हो प्रिया, कॉन्स्टंट रिपोर्टिंग चालू आहे. आमच्या मनात काय आहे? जेव्हा विश्वासणारे येशूच्या पुनरागमन समय उठवले जातील, जेव्हा पुनरुत्थान होणार आहे, त्यावेळेला हा दीप काढून घेतला जाईल. त्यावेळेला हा पवित्र आत्मा आमच्यातून काढून घेतला जाईल आणि मग खालची पृथ्वी जी आहे ती घाणेरडी जागा होणार आहे. त्या ठिकाणी सगळा सत्यानाश चालणार आहे. महासंकटाचा काळ चालू असणार आहे. म्हणजेच काय? जेव्हा आम्हाला गरज असते, आम्ही संकटात असतो, आम्ही अडचणीत असतो, तेव्हा कुणीतरी आम्हाला मदत करतं. कुणीतरी येऊन आम्हाला प्रेमाची 2 शब्द बोलतं आणि मग आम्हाला असं एकदम हायसं वाटतं. कारण त्याच्या शब्दांची, त्याच्या सहाय्याची, त्याच्या पुरवठ्याची सावली आमच्यावर पडते आणि आम्ही आशीर्वाद. यू गेट दिस? कळतं तुम्हाला ही गोष्ट? हो प्रियानो. आणि परमेश्वर येशू ख्रिस्ताने तेच केलं ना. रोग्यांना बरं केलं म्हणजे काय केलं? त्याने त्याची सामर्थ्याची सावली त्यांच्यावर पाडलेली आहे आणि रोग बरे झालेले आहेत. नाहीतर येशू सारखे वस्त्र घातलेले अनेक याजक वर्ग तिकडून तिकडे त्या शलमनाच्या देवळीत फिरत होते वर खाली, आहे की नाही? पण कोणी बरं नाही होऊ शकलं. आमची सावली इतकी शक्तिशाली आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी जेव्हा कोणाशी बोलतो, जेव्हा कोणी अडचणीत असतं, जेव्हा कोणीतरी प्रभूवरती विश्वास ठेवतं पण त्याला सहाय्य नसतं, जेव्हा कोणीतरी फ्रस्ट्रेटेड झालेलं असतं, जेव्हा कोणाचा तरी प्रेमभंग झालेला असतो, जेव्हा कोणाचं तरी जीवन उद्ध्वस्त झालेलं असतं, अशा एखाद्या व्यक्तीला किंवा स्त्रीला किंवा पुरुषाला जेव्हा आपण सामर्थ्यशाली शब्द बोलतो, येशूकडे ये, येशूकडे पहा, येशू तुला सहाय्य करेल, येशू तुला पुन्हा पुनर्स्थापित करेल, त्याला किती बरं वाटेल. त्याला किती. बुडत्या मनुष्याला जेव्हा एखादा मनुष्य हात देतो, त्याला जेव्हा जो अनुभव येतो, तो अनुभव त्या व्यक्तीला येत असतो प्रिया. म्हणून डोळे उघडे ठेवा, कान उघडे ठेवा, योग्य ते पहा आणि योग्य ते ऐका आणि जे गरजू आहेत त्यांना तुमची सावली द्या. कारण तुमच्या सावलीने त्याच्या गरजा पूर्ण होतात. आम्हातून, आमच्या सावलीतून इतरांच्यावर देवाचं सानिध्य जातं, देवाचं चांगुलपण जातं, देवाची कृपा जाते, हे विसरू नका. आणि बघा ना, हे आम्हामधून व्हावे यासाठी परमेश्वराने आम्हाला हे वचन दिलेलं आहे. जो परस्पराच्या गुप्त स्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावली. हालेलुया. आणि ही सावली प्रियानो गडद अंधार अशी असते असं नाही. ही सावली प्रियानो सुरक्षिततेचं प्रतीक आहे. इट इज अ सिम्बल ऑफ प्रोटेक्शन. पवित्र शास्त्रामध्ये सावलीला इंग्लिशमध्ये शॅडो म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? शॅडो. आणि मग ही जी शॅडो आहे ना, ती जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती येते ना, त्यावेळेला इंग्लिशमध्ये त्याला ओव्हर शॅडो म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? ओव्हर शॅडो. फरक सांगतो तुम्हाला. शास्त्रामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत. छाया आहे ना, माझ्या सावलीची छाया, तुझ्या पंखाची सावली आहे ना. या 2 गोष्टीमध्ये फरक आहे, सावली आणि तिची छाया. आणि ही आमच्या जीवनामधून बाहेर येत असते, हे आम्ही विसरता का? स्तोत्रकर्ता काय म्हणतो पहा, स्तोत्रसंहिता 17 आणि 8 मध्ये असं म्हटलेलं आहे, मला डोळ्याच्या भावलीप्रमाणे राख, आपल्या पंखाच्या छायेत. काय म्हटलेलं आहे? आपल्या पंखाच्या छायेत मला लपीव. हो प्रिया, सावलीमध्ये शक्ती आहे, सावलीमध्ये सामर्थ्य. त्याची 2 उदाहरणं म्हणजे लुकाचं शुभवर्तमान 1 अध्याय 35 वचन, जेव्हा देवदूत मरियेकडे आले आणि मरियेला काय म्हणाले? पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराची शक्ती तुझ्यावर छाया करेल. काय करेल? छाया करेल. द स्पिरिट ऑफ गॉड विल ओव्हरशॅडो यू.
त्याची छाया तुझ्यावरती आहे. पुढे आम्ही पाहतो लुकाचे शुभवर्तमान 9वा अध्याय 34 आणि 35 वर्षामध्ये ज्या वेळेला रूपांतराच्या डोंगरावरती प्रभू श्री ख्रिस्त पेत्र याकोब योहान यांच्या सोबत गेला तेव्हा असं लिहिलेलं आहे की मेघ आला आणि मेघाने त्यांच्यावर छाया केली. सावलीमध्ये देवाचं सामर्थ्य आहे, देवाचं सानिध्य आहे, पण त्याच वेळेला सावलीमध्ये देवाची कृपा देखील पाहायला मिळते. प्रेषितांची कृत्य 5वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये आम्ही पाहतो विश्वास धरणारे पुष्कळ पुरुष आणि स्त्रिया प्रभूकडे आले आणि ते प्रभूला आपला तारणारा म्हणून स्वीकारू लागलेले आहे. असं लिहिलं नाही की येशूकडे ते आले म्हणून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली, येशूकडे आले म्हणून त्यांचा छळ झाला नाही, उलट त्यांना धरपकड झाली, त्यांना कैद झालेला आहे, त्यांचं समाजातील स्थान निघून गेलेलं आहे, पण तरी देखील ते विश्वासाने प्रभूकडे येत होते. आम्हाला ठाऊक नाही प्रियानो की आमच्या जीवनामध्ये पुढे काय मांडून ठेवलेलं आहे. आम्ही नेहमी भीतीमध्ये जगत असतो, उद्या काय होईल, मग काय होईल, है ना. आम्ही भीतीमध्ये जगत असतो आणि मग नंतर आम्ही ठीकठाक असू की नाही, माझी प्रकृती चांगली असेल की नाही, कुठला प्रसंग मला येईल, मला कुठल्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल, आणि हे माहीत नसल्याने आमच्या जीवनामध्ये अस्थिरता येत असते. मग आम्हाला भीती वाटायला लागते, मग आमची एन्झायटी लेवल वाढायला लागते किंवा खाली जायला लागते, चढ उतरही वाढायला लागते, आम्ही अस्वस्थ होतो प्रियानो. पण आम्हाला ठाऊक आहे काही हो येशू माझ्या, त्या अनिलकांचं ते गाणं आठवतं ना, येशू मेरे संग पुढे काय, येशू मेरे अंदर आहे. फार दिवस झाले त्याची गाणी ऐकून म्हणून आठवत नाही, पण आता ते प्रेझर्वेशनमध्ये आपण गाऊया. प्रभू माझ्या संगती आहे, प्रभू माझ्या आतमध्ये राहणारा परमेश्वर, मी कशाला भीती बाळगू, मनुष्य माझे काय करणार, मनुष्य माझे काय करणार. आणि हीच गोष्ट या त्या शर्मोनाच्या देवडीमध्ये आलेल्या लोकांची होती. आणि म्हणून प्रभू आपल्या वचनामध्ये म्हणतो इब्री लोकास पत्र 13वा अध्याय 5व्या वचनामध्ये मी तुला सोडणार नाही आणि टाकणार नाही. आय विल नॉट लीव यू, आय विल नॉट लीव यू. रोमकास पत्र 8वा अध्याय 28व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, याकरिता आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी होतात, ज्या गोष्टी परमेश्वर करतो त्या आमच्यासाठीच कल्याणार्थ होतात, आमच्या फायद्यासाठी होतात, आमच्या हितासाठी होत असतात. आणि म्हणून प्रियानो प्रगटीकरण शेवटचं पुस्तक 21वा अध्याय पहिल्या 4 वचनामध्ये प्रभू आम्हाला धीर देतो आणि तो असं म्हणतो की त्या दिवशी परमेश्वर आमचे अश्रू पुसून टाकेल, परमेश्वर आमचे अश्रू पुसून टाकेल. कारण देवाच्या सावलीमध्ये सामर्थ्य आणि कृपा आहे. जेव्हा त्या देवाला आम्ही अंतःकरणामध्ये स्वीकारतो, आमच्यावरून ती सावली बाहेर पडते. आमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आमच्या शब्दांच्या द्वारे, आमच्या कृतीच्या द्वारे, आमच्या बोलण्याच्या द्वारे, आमच्या प्रेमाच्या द्वारे, आमच्या भाषणाच्या द्वारे, संभाषणाच्या द्वारे देवाची तीच कृपा, देवाचं ते चांगुलपण, देवाची ते सानिध्य आम्ही इतरांच्या पर्यंत देत असतो. आणि म्हणून प्रेषितांची कृत्य 5वा अध्याय 15 आणि 16 वचनामध्ये दिसतं की जे चमत्कार होत आहेत हे लोकांनी ऐकले, लोकांनी पाहिले आणि तेव्हा ते आपापल्या घरातून बाहेर पडले. काय झालेलं आहे, तेव्हा ते आपल्या घरातून बाहेर पडले आणि पेत्राची सावली जरी पडली तरी आपण बरे हो या विश्वासाने आणि भावनेने ते गर्दी करू लागलेले आहेत. हो प्रिया, म्हणून आपल्यामधून चांगली सावली लोकांच्या वरती पडूया. आपल्या सर्वसाधारण जीवनामध्ये सावलीला आपण महत्व देत असतो. कधी कधी आम्ही त्या गोष्टी विसरतो. 2 घटना तुम्हाला मी सांगतो. आपण म्हणतो ना, एखाद्याशी जर पटलं नाही चल लांबो, काय म्हणतो, चल लांबो. त्याचा अर्थ काय आहे प्रियानो, कधी विचार केलाय का, चल लांब हो, माझ्या जवळ सुद्धा उभा राहू नको, म्हणजेच काय, तुझी सावली पण माझ्यावर पडू देऊ नकोस. बोलतो की नाही. दुसरं उदाहरण सांगतो. गरोदर स्त्री जेव्हा बसलेली असेल ना, त्यावेळी तिच्या मागून आपण पोरांना जाऊ देत नाही, तुझी सावली तिच्यावर पडू देऊ नकोस. अनेक उदाहरणं आहेत प्रियानो. आता मला ते सगळे आठवली नाहीये, जेवढी आठवली तेवढी मी लिहिलेली आहे. सावलीला आपल्या जीवनामध्ये एवढं महत्व आहे. ती सावली चांगली पण असू शकते, वाईट पण असू शकते. आमची सावली कशी आहे, दॅट मॅटर्स. हाऊ इज माय शॅडो. पेत्रासारखी आहे का, पावलासारखी आहे का, की अशा प्रकारे वाईट दृष्टिकोनातून त्या सावलीकडे पाहणाऱ्यांसारखी आहे. आणि असं म्हटलेलं आहे की सावलीने बरे होण्याची प्रथा त्या काळामध्ये होती. असं नका समजू की आज नाही, पण प्रभू त्याला जास्त महत्व देतही नाहीये.
नाहीतर सगळेजण आपण एकमेकाच्या जवळ उभे राहिलो असतो, पण रे गेरे माझी सावली म्हटलं असतं नाही का. पण रोग बरे करण्याची ही पद्धत नाही आहे. येशूवर विश्वास ठेवतो तेव्हा येशू आमचे सर्व रोग बरे करणारा परमेश्वर आहे. जेव्हा तो आमच्यामध्ये असतो तेव्हा आमच्या द्वारे, आमच्या कृतीच्या द्वारे, आमच्या सावलीच्या द्वारे तो प्रियानो आम्हाला वापरत असतो. एक लिहित असताना काल रात्री सकाळपर्यंत माझा मेसेज चालू होता बरं का लिहायचं काम, आणि मग मला रात्री हा एक विचार आला की इथं लिहिलेलं आहे 16 वचन, यरुशलेमेच्या आसपासच्या चोहोकडल्या गावातून लोक समुदाय दुखणे करास व अशुद्ध आत्म्याने पिडलेल्यास घेऊन तेथे येत आणि ते सर्व बरे होत असत. हे सगळे जे बरे झाले ते पश्चातापी होते का? हे सगळे बरे जे झाले ते परिपूर्ण होते का? हे सगळे बरे झाले ते धार्मिक होते का? हे जे सगळे बरे झाले हे सगळे चांगलं जीवन जगणारे होते का? ते वाईट होते, ते पापी होते, ते नीतिमान नव्हते, त्यांनी ते येशूबद्दल ऐकलंही नसेल, कारण रोगच त्यांची तशी होते. ते बाहेर जाऊ पण शकत नव्हते, त्यांना कोणी सुवार्थ सांगू शकत नव्हते, पण तरी देखील त्यांना देवाने बरे केले. हे विसरू नका. आमचा देव हा फक्त धार्मिकांच्या वरतीच नाही तर तो अधिक अधार्मिकांच्या वरती देखील प्रकाश पाडणारा परमेश्वर आहे. हालेलुया. त्यालाही कळालं. आमच्या होकारामध्ये तोही सामील झालेला आहे. परमेश्वर आमच्याकडे अशा दृष्टीने पाहत असतो, आम्ही परफेक्ट होऊ आणि मग येशूकडे येऊ आणि मग येशू आम्हाला वापर करणार. 7 जन्म घेतले तरी ते होणार नाही. आणि म्हणून प्रभू आम्ही जसे आहोत तसा आमचा स्वीकार करतो, आम्हाला सुधारतो, सुधारण्याची संधी देतो आणि त्याच्या चांगुलपणाचा, त्याच्या कृपेचा, त्याच्या सानिध्याचा अनुभव घेण्यासाठी तो आम्हाला नेहमी उभं करत असतो. आमचे लटपटणारे पाय आणि गुडघे तो स्थिर करणारा परमेश्वर आहे. एक लक्षात आम्ही हे घेतलं पाहिजे. परमेश्वर आम्ही परिपूर्ण होण्याची वाट पाहत नाही. म्हणून त्या वधस्तंभावर खिळलेल्या चोराला काय म्हणाला? अरे मी येईपर्यंत काय वाट पाहतोस? मी राजाहून येईपर्यंत तुझं काय होईल? मी तुला खची सांगतो, आज तू माझ्या बरोबर. मनुष्याचा नेहमी उद्या असतो पण परमेश्वराचा आज असतो. तिसरा मुद्दा आहे आणि तो म्हणजे सावलीद्वारे येशू ख्रिस्त आमच्यामध्ये असतो. येशू ख्रिस्त आमच्यामध्ये असतो. कधी विसरू नका. येशू यरुशलेमच्या मंदिरामध्ये जात असे ना, जाण्याच्या वेळेला तो शल्मोनाच्या देवळीमध्ये फिरत असे. काय करत असे? फिरत. शल्मोनाच्या देवळीमध्ये तो फिरत असे. आणि मग येशू ख्रिस्त या ठिकाणी पण फिरत होता आणि आम्हाला पाहायला मिळतं दुसऱ्यांदा त्याचं वर्णन योहानाचं शुभवर्तमान 10वा अध्याय 22 आणि 23 वचनामध्ये आम्हाला आढळतं. लोक त्याला म्हणू लागले, तू मसीहा आहेस काय? त्या शल्मोनाच्या देवळीमध्ये जमा झालेले लोक त्याला प्रश्न करू लागले, ज्याची आम्ही वाट पाहताय तोच तू मसीहा आहेस का? म्हणजेच काय की तो तू देवाचा खास राजा आहेस काय? आणि येशूने त्यांना सरळ त्यांच्या प्रश्नाला उत्तर न देता तो असा त्यांना म्हणालेला, मी त्या सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही. आणि कोणी त्यास माझ्या हातातून हिसकून घेणार. आणि कोणी त्यांना माझ्या हातातून हिसकवून. किती गॅरंटी आहे, किती खात्री आहे. असं कोण देतं का हो? परमेश्वर, फक्त येशू ख्रिस्त आम्हाला देत असतो. प्रियाला पुढे काय लिहिलेलं आहे? ज्याने ती मला दिली तो माझा पिता सर्वाहून मोठा आहे. ज्याने मला ती दिली तो माझा पिता, स्वर्गीय पिता सगळ्यांच्या मध्ये मोठा आहे. पुढे, आणि पित्याच्या हातातून त्यास कोणाच्या ह्याने हिसकून घेवत नाही. आणि पित्याच्या हातून कोणालाही ते तुम्हाला हिसकावून घेता येणार नाही. हालेलुया. आपण 2 मिनिटं उभं राहावे सगळेजण. मला माहिती बरेच लोक फार लक्षपूर्वक ऐकत आहेत, तुम्हाला मी डिस्टर्ब करू इच्छित नाही, पण थोडंसं आपण उभे राहूया, थोडंसं हात वरती करूया. गुड फ्रायडेला पण असंच करायचं आहे बरं का. येस, बसा. मग आम्ही पाहतो या ठिकाणी की प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आश्वासन देत आहे की माझ्या हातामध्ये पित्याने तुम्हाला दिलेला आहे आणि जो माझ्या हातामध्ये येतो त्याला मी सोडणार नाही आणि टाकणार नाही. म्हणून पेत्राने 3दा नाकारलं तरी येशूने त्याला नाकारलं नाही. म्हणून पेत्राने त्याला प्रभू तुझ्यासाठी इथं घर बांधू का म्हटलं आणि येशू त्याला म्हणाला सैताना मागे हो. आणि एवढं होऊन सुद्धा पेत्राला देवाने सावली दिली, त्याचं सामर्थ्य दिलं आणि त्याच्याद्वारे स्वतःचं काम करून घेतलं. तुम्ही जर वाईट असाल देवाचे आभार माना, कारण तुम्ही प्रभूच्या योजनेमध्ये येणार.
हालेलुया. येस. जग तुम्हाला वाईट म्हणताना आनंद करा, कारण तुम्ही प्रभूच्या योजनेमध्ये आहात. हे प्रेषित पहा ना, देवाचं काम करत लोक त्यांना वाईट म्हणत होते, वेडे म्हणत होते. येशूला वेड म्हणायला कमी नाही केले या लोकांनी, याला वेड लागले म्हणे. म्हणून जर आम्हाला जग असं म्हणत असेल ना, हालेलुया, प्रेज लॉर्ड, देवाची स्तुती असो, कारण मला देवा त्याच्या योजनेमध्ये घेत आहे. आणि हीच गोष्ट या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्या जीवनातला अंधकार काढून टाकणारा परमेश्वर आहे. प्रभू येशूच्या जीवनामध्ये देखील देवाची सावली आली. कधी आली माहिती का? गुड फ्रायडेला, उत्तम शुक्रवारी. किती तास आली? किती तास आली? 3 तास. गडद अंधार पडला. परमेश्वराच्या मरणाच्या न्यायाची सावली येशू ख्रिस्तावर पडली. पण प्रियानो, ती सावली फक्त पडली नाही आणि निघून गेली नाही, त्या सावलीने येशू ख्रिस्ताचा घात केला. त्या सावलीने येशू ख्रिस्ताला मृत्यू दिलेला आहे. त्या सावलीमध्ये जरी देवाचं सानिध्य होतं, देवाची कृपा होती, परंतु आमच्या पातकांची क्षमा व्हावी, आम्हाला तारण मिळावे म्हणून त्या सावलीने येशू ख्रिस्ताला क्रश केलेला आहे. पण आम्हाला त्याची सावली तो देतो यासाठी की आमच्याद्वारे कोणाचा नाश होऊ नये, तर त्याचा लाभ व्हावा, त्याचा लाभ व्हावा. आणि म्हणून येशूची सावली आमच्यावर पडली, आम्हाला तारण प्राप्त झालं. आमची सावली जेव्हा दुसऱ्यावरती पडते तेव्हा त्याचं तारण होणं, त्याचं भलं होणं हे फार महत्वाचं. एक उदाहरण सांगतो आणि मग मी संपवणार आहे. फिलाडेल्फिया येथील 10 प्रेस्बिटेरियन चर्च मध्ये एक सुप्रसिद्ध उपदेशक होता, ज्याचं नाव म्हणजे 20व्या शतकाच्या प्रारंभाची गोष्ट आहे. आणि त्या चर्चमध्ये जे प्रीचर होते, जे देवाचे प्रवचनकार होते, त्यांचं नाव होतं डॉक्टर डोनाल्ड ग्रे बार्ट हाऊस. आणि असं म्हटलेलं आहे की सेवा करत असताना त्यांची पत्नी वारली. त्यांना एकुलती एक मुलगी होती. आणि आता ह्या मुलीच्या आईचा मृत्यू या मुलीला मी कसा समजावून सांगू, हे कोडं त्याच्या समोर होतं. मरण म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, आई मेली म्हणजे काय, काय झाले मी कसं सांगू. आणि म्हणून एके दिवशी काय झालं, या विचारामध्ये तो असताना त्याच्या कारमध्ये तो आपल्या मुलीला घेऊन जात असताना, फिलाडेल्फियातली गोष्ट आहे बरं का, तो कारमधून घेऊन जात असताना एका किनाऱ्यावरून जात असताना, रोडच्या साईडने जात असताना एक भला मोठा ट्रक त्यांच्या जवळून गेला. आणि जेव्हा तो भला मोठा ट्रक त्यांच्या जवळून गेला तेव्हा त्या भल्या मोठ्या ट्रकची सावली काय झाली, त्यांच्या कारवर पडली. आणि ट्रक निघून जात होता तसा ती सावली पुढे 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 निघून गेली. त्या उपदेशकाने मुलीला म्हटलं, ते तिला प्रश्न केला की बाळा, त्या ट्रकचा तुला जर धक्का पाहिजे असेल ना, तर तो कसा तुला आवडेल? त्याची सावली पडल्यावरती तो धक्का आवडेल का त्याने येऊन ठोकल्यानंतर जो धक्का बसेल तो तुला आवडेल? कमान डॅडी, तुम्ही काय विचारता, मला त्याची सावलीचा धक्का केव्हाही सुरक्षित वाटणार, कारण तो जर स्वतः येऊन धडकला तर मी मरणार. आणि मग तो उपदेशक म्हटला, तुझ्या आईचं असंच झालं बाळ, मृत्यूची सावली तिच्यावर पडलेली आहे, मृत्यूने तिला घेऊन गेलेला आहे, पण ती प्रभूकडे जिवंत आहे. काय आहे? हालेलुया. ती प्रभूच्या जवळ आहे, ती प्रभूमध्ये जिवंत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त वैभवाने येईल त्यावेळेला आपण पुन्हा भेटणार आहोत. हे फक्त टेम्पररी आहे. सावली बघा तुम्ही प्रियानो, ऊन गेले की निघून जाते, प्रसंगानुरूप सावली असते प्रियानो. आज तुम्ही एखाद्याच्या जीवनामध्ये एका गोष्टीसाठी मदत करता, जरुरी नाही की तीच गरज त्या मनुष्याला पुन्हा लागेल. कदाचित त्या व्यक्तीला दुसरी गरज काहीतरी असेल, ती पुरवण्याचा तुमच्या सावलीच्या द्वारे तुम्ही प्रयत्न करायला हवा. आणि तीच गोष्ट या उपदेशकाने या आपल्या मुलीला समजावून सांगितलेलं आहे. तुझी आई देवाच्या सावलीत गेलेली आहे, देवाच्या आश्रयाला गेलेली आहे आणि ती पुन्हा भेटणार आहे. तिच्यावरून फक्त मरण नावाच्या न्यायाची सावली गेलेली आहे. आणि प्रभू आपल्या वचनामध्ये म्हणतो की जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हालेलुया. कधी मरणार नाही, फक्त सावली त्याच्यावरून निघून जाईल. प्रभूमध्ये आम्ही खरोखर आशीर्वादित आहोत. आणि म्हणून प्रियानो, आम्हावरून फक्त त्याची सावली जाणार आहे, मृत्यू आम्हाला येणार नाही. आणि आलाच तर आम्ही प्रभू बरोबर जिवंत असणार आहे. जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांच्यावर मरणाचा प्रसंग ते कायमचे मरत नाही, ते प्रभूमध्ये जिवंत असतात. आणि म्हणून प्रियानो, आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. थोडा वेळ आपण डोळे झाकूया.
प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभूने आज सुंदर अशी शिकवण आम्हाला दिलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा आमची सावली आहे. सावली बनून तो आमच्या सोबत राहतो. आमच्या प्रत्येक प्रसंगामध्ये तो आमची सावली बनून आम्हाला सांभाळतो, आम्हाला प्रोटेक्शन देतो, आम्हाला सुरक्षित ठेवतो. आणि त्या येशूला जर आम्ही आमच्या जीवनामध्ये घेतलेला आहे तर त्या येशूची सावली आमच्यामधून इतरांच्यावर पडते काय? त्या सावलीच्या द्वारे लोकांच्या समस्या दूर होतात की त्या आम्ही वाढवतो? त्या सावलीच्या द्वारे लोकांच्या गरजा मी पूर्ण करतो की त्या अपूर्ण ठेवून त्यांना दुःखामध्ये लोटतो? त्या सावलीच्या द्वारे मी लोकांना येशूची सुवार्थ सांगून त्यांचं जीवन बदलून त्यांना तारणारा देव देतो की त्यांना नाशाच्या खाईपर्यंत जाण्यासाठी मी माझ्या सावलीचा उपयोग करतो? प्रभू सुंदर असं शिकवतो आम्हाला दिलेलं आहे. इथून प्रभू आम्ही जात असताना आमची सावली फार महत्वाची आहे. ज्यांना आम्ही भेटतो, ज्यांना आम्ही सलाम करतो, ज्यांच्यावरती आमची सावली पडते, या शरीराची सावली पडते, त्या सावलीच्या द्वारे देखील प्रभू तू काम करणारा परमेश्वर आहे. पेत्राच्या सावलीने रोग बरे झालेले आहेत. आमच्या सावलीने प्रभू आम्ही लोकांचे रोग बरे करावे असं सामर्थ्य, अशी शक्ती, अशी ताकद प्रभू तू आम्हाला दे. तुझं चांगुलपण, तुझी कृपा आणि तुझं सानिध्य आमच्यामध्ये सदैव टिकून ठेवण्यासाठी आम्हाला तू सुबुद्धी दे. आता हे प्रभू तू आमचा ताबा घे. तारणारा आमचा महान प्रवेश ख्रिस्त याच्या द्वारे. आमेन.